मोर 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 दिसलेला आहे आमच्या शेतामध्ये. या तो पळाला गेला. एवढं वाढलंय, जायला भीती वाटते आहे. गेला रे तो. कसलं शेत आलेलं आहे, मला जाम भीती वाटते रे. चिखलांच्या पायवाट बघा की पावसाळ्यामध्ये पायवाट कशी झालेली आहे. हे असे आमचं वाढलेलं आहे. हे तण पण आलेले, एवढी ग्रोथ झाली याची, एवढी ग्रोथ झालेली आहे. मागच्या वेळेला खूप लहान होत. ग्रीन ग्रीन झाले सगळं रोनकचं पण. आणि हे 1 महिन्यापूर्वीपासून आपण व्हिडिओ करतोय सोयाबीनचे. तर हे पीक बघा केवढे झाले आता सोयाबीनचे. काळी माती आहे म्हणून ते सोयाबीनसाठी चांगलं असतं, म्हणून आम्ही काळ्या मातीला सोयाबीनचं शेती केलेली आहे. आणि मान्सूनमध्ये म्हणजे पावसाळा यायला सुरुवात झाली की त्याची पेरणी केली जाते. आणि त्याच वेळेला आम्ही केलेलं आहे ना, जूनमध्ये. हे खरीप पीक आहे. खरीप नगदी पीक आहे सोयाबीन. त्यामध्ये बियाणं पण कसं चॉईस करायचं असतं की चांगल्या क्वालिटीचं बियाणं चॉईस करायचं असते, की कीड वगैरे लागलेले बियाणं असते तर ते यूज नाही करायचं त्या पेरणीसाठी. आणि ते असं यूज करायचं की त्यातून किमान 70% तरी उत्पन्न निघालं पाहिजे. तर अशा चांगल्या क्वालिटीचं बियाणं आपण सोयाबीनसाठी वापरायचं असतं. आणि आता तण हे झालेलं आहे. हे सरी एका सरीला 2 ठिकाणी आपण पीक लावतो, त्या 2 पीक. तर ते तण पण आपण एक 4 दिवसांमध्ये तण पण काढून घेऊया. जर आपल्याला कामामधून वेळ मिळेल, कामामधून जसा वेळ मिळतोय तसा आपण तण पण हे काढून घेऊया. कारण आपण काय प्रॉपर असा शेतकरी नाही आहे. आपण हे कधीतरी 8-10 वर्षातून एकदा येते आहे आपल्याकडे, तर तेव्हाच फक्त आपण हे शेती करतोय. रोनकला दाखव. रोनक तण काढा लागलाय बघा बघा. रोनक तण काढ बघा. रोणी तण काढ. थांबा इथे नाही आहे. तर मित्रांनो, ह्यासाठी म्हणजे ह्या पिकावर कीड वगैरे पण बसू शकते. तर ते कीड काय म्हणजे खोड माशी, पानं खाणाऱ्या आळ्या, पिवळा मोझॅक पण असते त्यामध्ये काहीतरी, त्या पिकावर पडू शकते. चांगलं योग्य वेळी ते आपण पिकाची स्थिती पाहून ते आपण त्यावर मारायला लागते. आणि त्यामध्ये उत्पादन पण योग्य आणि व्यवस्थापन केल्यास प्रति हेक्टर 20 ते 25 क्विंटल निघते. पण आपलं काय तेवढं नाही, 6-7 गुंठे आपलं शेत आहे. तर त्यामुळे बघू किती पीक निघते अजून थोड्या दिवसांनी. बाकीचं एन्जॉयमेंटचे व्हिडिओ तुम्हाला थोडं हे बघा, हे आमचे रोनक काय करत आहेत बघा. हे माती खायची नाही. रोनकला माती खायची आठवण पण असते. 5वा महिना चालू आहे. रोनक दादा होणार आहे, मॅडम सेकंड मॉम होणार आहे, आम्ही सेकंड टाइम पप्पा होणार आहे. तर ते पण चांगलं आहे. अजून थोड्या दिवसांनी परत एकदा तुम्हाला शेत दाखवतो. किती मस्त आणि सुंदर आले. आणि आता इथं बरोबर होता मोर, दाखव ना. इथं बरोबर असा होता, इथे तसा मोर होता. आणि आम्ही इथून आलो आणि आवाज केला मोर मोर बघा मोर, तर तो पळून गेला. पण मोर मस्त छान होता, छान फिरत होता मोर. हा पक्षा आलेलो तेव्हा हे अजिबात तण नव्हतं. पावसामुळे हे सगळे वाढले ना. यात सापांची वगैरे भीती असते, त्यामुळे जरा रोनकला बघा भारी आहे. चला जरा जवळून दाखवतो तुम्हाला. अरे मधनं चालू, त्याला काय होते. थोडी जमीन ओली आहे अजून पण.
करू